नमस्कार, महत्त्वाची बातमी समोर येते सांगोल्यातून। सांगोला येथे शिवसेना महाविजय संवाद, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान व महासंपर्क अभियानास हजारो महिलांचा प्रतिसाद। सांगोला तालुक्याचे विद्यमान पाणीदार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी शिवसेना महाविजय संवाद व मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने प्रत्येक घटकाला केंद्रबिंदू मानून विकास साधला असून महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवून खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान केलाय, अशा भावना व्यक्त होताना दिसून आल्या। सदानंद मल्टीपर्पज हॉल सांगोला येथे आज रोजी दुपारी 1 वाजता हा दिमागदार मेळावा संपन्न झालाय। या मेळाव्यासाठी सांगोला तालुक्यातील महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। मुख्यमंत्र्यांना खऱ्या अर्थाने गरिबाची जाणीव असल्याचं दिसून येते। सांगोला तालुक्यात प्रगतीपथावर नेण्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे। राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी व मला पुन्हा एकदा आमदार पदाची संधी देऊन राज्याचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी, असे वक्तव्य बापूंनी माध्यमांशी बोलताना केले। ते आपल्या समोर। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या कार्यक्रमाच्या संदर्भाने या ठिकाणी महिलांचा मेळावा बोलवण्यात आला होता। मेळाव्याला प्रचंड मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि महिला वर्गाच्या मधून या योजनेसंदर्भानं अतिशय आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, अजितदादा या सर्वांनी हा जो निर्णय घेतलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला वर्गात या बाबतीत एक उत्साह, आनंदाचं वातावरण, ज्याला आपण आत्मविश्वास, आत्मबळ वाढणं हे महिला वर्गात मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। त्यामुळे ही योजना 100% यशस्वी झाली आहे। सर्वार्थानं अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून गोरगरीब महिलांसाठी त्यांचा सन्मान शासन करते ही भावना त्यांच्यात निर्माण होणं आणि मी या शासनाची, या मुख्यमंत्र्याची एक बहीण आहे ही जाणीव तिच्या अंतःकरणात निर्माण होणं हा तिचा एक आत्मविश्वास द्विगुणित करतोय। या बाबतीत आज संपूर्ण कार्यक्रमात हे दिसून आलं। या प्रवक्त्या आमच्या शिवसेनेच्या ज्योतिताई वाघमारे यांनी या संदर्भानं महिलाविषयी असलेल्या सर्व योजना या महिलांच्या समोर मांडल्या। प्रत्येक योजनेचं सांगत असताना संपूर्ण महिला वर्गातून टाळ्याचा कडकडाट होऊन त्याला प्रतिसाद मिळत होता। यावरून महिला वर्गात या शासनाविषयी निर्माण झालेला एक आदर आपल्याला दिसून येतो।